पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा देणे स्वामीचे हे देणे येथे पावलो दर्शने करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद कळावयावर हा तो पायाचा धर्म करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद तुका म्हणे सिद्धी हेची पावविली बुद्धी तुका म्हणे सिद्धी हेची पावविली बुद्धी करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद पांडुरंगा स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधि राजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं स्वामीचे हे देणे येथे पावलो दर्शने करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर सर्वांच्या परिचयाचा अभंग असून वारकरी नियमात पूजेच्या ओळीतला अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या परिपूर्ण जीवनाचा परिहार परमात्म्याच्या चरणाजवळ देत आहेत विठ्ठला उपस्थित सर्व भाविक मंडळी यांच्या परमपावन उपस्थितीमध्ये आवाज प्लेन करा ते बेस घेत असलं काही नाही एकदम प्लेन साधा आवाज उपस्थित सर्व भाविक मंडळी सर्व वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या परम पावन सानिध्यात वामन बाबा महाराज सावळाराम बाबा महाराज आदी करून संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने ज्ञानेश्वर महाराज तथा आमचे पानसरे महाराज रमेश महाराज आदी करून महात्म्यांच्या मार्गदर्शनाने श्री माऊली संप्रदाय मंडळ लोढा हेवन निळजे डोंबिवली पूर्व यांच्या संयोजनात चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह 3.5 दिवसीय भक्ती उत्सव आणि या भक्ती उत्सवातील दुसऱ्या दिवसाची चिंतन सेवा सर्व उत्सव मंडळी यांच्या माध्यमातून तथा आमचे परमार्थी स्नेही हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज शिंदे यांच्या विशेष आग्रहातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे आज आपण चिंतनाचा जो अभंग निवडलाय तो तुकाराम महाराजांचा आहे आपल्या परिपूर्ण जीवनाचा परिहार आज ज्यांच्या कृपेने आपल्या जीवनात ती पूर्णता प्राप्त झाली त्याच प्रभू चरणाजवळ तुकाराम महाराज कृतज्ञता व्यक्त करतायत एक आहे या जगात 2 प्रकारचं जीवन आहे एक भोगी जीवन आहे एक त्यागी जीवन आहे ज्याला वेगळ्या प्रकाराने सांगायचं ठरलं तर आपल्याला अजून त्याचे 3 प्रकार करता येतील एक अपूर्ण जीवन आहे एक पूर्ण जीवन होण्याचा प्रयत्न करणारे जीवन आहे आणि एक परिपूर्ण जीवन आहे आपलं जीवन अपूर्ण आहे विषयी लोकांचं जीवन सांसारिक लोकांचं जीवन अजून पूर्ण झालेलं नाही आपलं जीवन पूर्ण नाही आपलं जीवन पूर्ण का नाही त्याचं कारण आहे जीवनाची पूर्णता कधी आहे जो पूर्ण आहे त्या पूर्णाला मिळणं म्हणजे जीवनाची पूर्णता आहे आणि या जगामध्ये पूर्ण काय आहे या जगात पूर्ण फक्त परमात्मा ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम पूर्णमद हे सगळं पूर्ण आहे पूर्णमिदं हे सगळं पूर्ण आहे एका पूर्णातून पूर्ण जन्माला येतं जेव्हा पूर्ण हे संपून जातं तेव्हा पूर्णातच ते काय होतं विलीन पावतं आणि ते पूर्ण म्हणजे काय आहे ते पूर्ण म्हणजे परमात्मा आहे त्या परमात्मा स्वरूपाची प्राप्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माणसाचं जीवन पूर्ण होत नाही सामान्य लोकांच्या भूमिका आहेत आमकं झालं की आमचं जीवन पूर्ण झालं तमकं झालं की आमचं जीवन पूर्ण झालं पण असं मुळीच नाहीये आपल्या जीवनाच्या कसोट्या फार बेकार बारीक बारीक आहेत म्हणून पहा जो शाळेत जातो त्याला पास होण्यामध्ये पूर्णता वाटते जो पास होतो त्याला नोकरी होण्यात पूर्णता वाटते ज्याला नोकरी मिळते त्याला छोकरी मिळण्यात पूर्णता वाटते छोकरी शब्दाचा अर्थ कळाला लग्न होण्यात पूर्णता वाटते ज्याला लग्न झालं त्याला मुलगा होण्यात पूर्णता वाटते ज्याचं लग्न मुलगा झाला
ते मुलं शिकले पाहिजे याच्यात पूर्णता वाटते. एकदा मुलं शिकली त्याचा संसार गुण्या गोविंदानं चालावं याच्यात पूर्णता वाटते. म्हणजे आपल्या पूर्णतेच्या व्याख्या बदलत राहतात. कारण का त्या संकुचित आहेत म्हणून बदलत राहतात. पण साधू संतांची पूर्णतेची व्याख्या काय आहे? साधू संतांचे जीवन पूर्ण तेव्हाच पूर्ण परमात्म्याला मिळाल्यानंतर. जीवनामध्ये पूर्णता पाहिजे. म्हणून एक वर्ग आहे आपल्यासारखा अपूर्ण आहे. जगात एक वर्ग असा आहे माझं जीवन पूर्ण व्हावं या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हेची तळमळ. त्याची हीच तळमळ आहे. तो म्हणतो आगव्यांचा विसर झाला आणि हाची राहिला उद्वेग. आता दुसरं काहीच नाही. एक सरे सोस माहिरासी जावे तो का म्हणे जीवे घेतलासे. पत्रिकेमध्ये तो कोब्बर आहे म्हणतात. आता चित्ताला दुसरं काही नाही. आता एकच आपल्या स्वरूपाला मिळायचं. आपण देवाला जाऊन भेटायचं. सगळ्या संतांची भाषा पहा. सुरुवात आपण ज्ञानोबरायच्या प्रमाणापासून करू. ज्ञानोबराय म्हणतात थांबा का थोडा दूर करा माईक तेजस भाऊ. जाईन गे माई गया पंढरपुरा. 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 भेटेन माहेरा पुलिया. भेटेन माहेरा पुलिया. जाईन गे माई गया पंढरपुरा. जाईन गे माई गया पंढरपुरा. भेटेन माहेरा पुलिया. भेटेन माहेरा पुलिया. जाईन गे माई गया पंढरपुरा. जाईन गे माई गया पंढरपुरा. पुल्या माहेरा जाईन मी आता. पुल्या माहेरा जाईन मी आता.
ना कोणी म्हणून उमेश बोना 40 म्हणल्या नाही, टार्गेट पूर्ण केला आपला. सगळ्या संतांची प्रमाणे दिली, मला जेवढे आठवले तेवढे. ज्ञानोबा आपुल्या माहेरा जाईन मी आता, म्हणजे माहेराचा प्रवास आहे आपलं. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटे ना माहेरा, ज्ञानोबाराची भाषा. आपुल्या माहेरा जाईन मी आता, तुकोबराची भाषा. बाई बाई जाते माहेराला, जनाबाईची भाषा. माहेर संतांचे तुके नामे स्वामी केशवाचे, नामदेवाची भाषा. म्हणजे एक वर्ग असा आहे आपल्यासारखा जो अपूर्ण आहे जगात. दुसरा एक वर्ग असा आहे तो पूर्णतेचा प्रवास त्याचा चालू आहे. पण जगात तिसरा एक वर्ग आहे, हो, तो पूर्णतेला प्राप्त झालेला आहे. आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने पावलो, आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा कृष्णेजिया, कुंडलिया धावा कृष्णेजिया. आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने पावलो विसावा. पावलो मी पूर्ण झालो. मी माझ्या ठिकाणाला पोहोचलो. एक परिपूर्ण झालेला एक वर्ग आहे. ते पूर्ण पद कोणतं आहे तर ते परमात्मा पद आहे. तिथे जाऊन पूर्णता जीवाला प्राप्त होत असते. मला वाटतं जगद्गुरु तुकोबारासारखे महात्मे त्या पूर्ण पदावर गेलेले महात्मे किती प्रमाण सांगू महाराजांचे. महाराज म्हणतात कृपेची हे सिंहासनी अधिष्ठानी बैसविले. मला कुठं नेऊन बसवलं? अधिष्ठानावर नेऊन बसवलं. अजून किती प्रमाण देऊ? निरंजनी आम्ही आता कुठे राहतो? घरी माणसाची काय ओळख आहे? हा माणूस कुठं राहतो याच्यावरून त्याच्या पैशाची काय येते किंमत येते. समजून जावं. जो झोपडपट्टीत राहतो तो जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत नाही. मग जो चाळीत राहतो, चाळीपेक्षा एखाद्या बिल्डिंग मध्ये राहतो, ती बिल्डिंग सुद्धा ज्याची जशी जशी मुंबईला आतमध्ये जाऊ तशी तशी प्रतिष्ठा वाढत जाते. ज्ञानोबा काय म्हणतात? ज्ञानोबा म्हणतात आथिला आणि विलासिया त्याची ओळखोय धनंजया. एखादा व्यक्ती संपन्न आहे आणि विलासी, हे कशावरून ओळखायचं? ज्ञानोबा म्हणतात राज्यसेव्य ठाया वस्तीसी ये, म्हणजे राजधानीच्या ठिकाणी जो राहिला येतो तो त्याच्यावर ओळखला जातो. आथिला आणि संपन्न कधी ओळखला जातो? त्याचं घर कुठे त्याच्यावरून. मग आपली घरं कुठं आहेत? आपली घरं कोणाची गावी आहेत, कोणाची मुंबईत आहेत, कोणाची मुंबईमध्ये नव्या मुंबईत आहेत, काहीची जुन्या मुंबईत आहेत. त्या जुन्या मुंबईमध्ये सुद्धा कोणाची वरळी सिफेन्सला आहे, कोणाची मलबार हिलला आहे. म्हणजे मुंबईतली अत्यंत पॉश एरिया आहे. म्हणजे ज्या ठिकाणी 10,000 रुपये एकर जमीन भेटते. मग मला वाटतं 10,000 स्क्वेअर इंच सुद्धा भेटणार नाही कदाचित. स्क्वेअर इंच, स्क्वेअर फूट नाही म्हणत मी. आवाज असा भंग भंग वाटतो, असा प्लेन नाही वाटत, असा स्पष्टता नाही आवाज. एकदम क्लिअर करा. ते बास तसलं काही नको, एकदम साधा आवाज करा, म्हणजे स्पष्टता होईना बोलण्यामध्ये. मी मुद्दा सांगत होतो की आपली घरं काय फार झालं तर चांगल्या सुदृढ एरियामध्ये. पण जगद्गुरु तुकाराम महाराजाचं घर कुठे आहे? महाराज म्हणतात निरंजनी आम्ही बांधी घर. महाराज या उंचीवर आहे, या उंचीवर आहे. खरं तर सामान्य लोकांचं जीवन आणि साधूचं जीवन याच्यात खूप अंतर आहे. मी काल त्याचं चिंतन बाटी हायस्कूलला करून आलोय, त्याचा विस्तार आता करत नाही. पण सामान्य माणसाचं जीवन आणि साधूचं जीवन याच्यात तफावत कोणती आहे? आकृतीची तफावत नाही, अनुभूतीची तफावत आहे. आकृतीची तफावत नाही. पहा, तुम्हाला बायका पोर, साधू संताला बायका पोर नव्हती का? होते, त्याला बायका पोर. तुम्ही पोट भरण्यासाठी किराणा मालाचं दुकान चालवत असाल तर तुकाराम महाराजांना नाही का चालवलं? तुम्ही पोट भरण्याकरता शेती खुरपत असाल तर सावता महाराजांनी शेती नाही खुरपली का? कोणी आपलं पोट भरण्याकरता गाडगे निर्माण करतं, गोरोबा काकांनी गाडगे नाही निर्माण केले का?
अहो एवढंच नाही, आपल्या एका संतानं मांस विक्रीचा सुद्धा धंदा केलाय. सजन कसाया लागे मांस. हे तुम्हाला पटल न पटल, पण त्याच्या पुढचं एक उदाहरण भक्तमाल ग्रंथामध्ये आलं. साधू कोणताही धंदा करणारा साधू असू शकतो. साधू काही धंदा करत नाही, पण कोणताही धंदा करणारा साधू असू शकतो. त्या भक्तमाल मध्ये एक तर कथा अशी आहे, एक साधू चोऱ्या करत होता. चोरी करणारा साधू, चोरी. ती कथा अशी आहे की तो साधू होता पण चोर होता. जंगलामध्ये उभा राहायचा, जंगलामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या माणसाची वाट पाहायचा, त्यांना लुटायचा आणि सप्त्यामध्ये पंक्ती घालायचा. त्यांना लुटायचा आणि सप्त्यामध्ये पंक्ती घालायचा. पण तो कोणाला लुटत होता? जो अभक्त आहे त्यालाच लुटत होता. जे मागूनही वर्गणी देत नाही अशांना, असं तो लुटत होता. म्हणजे पण हा माणूस भक्त आहे, हा माणूस अभक्त आहे का माणसाच्या कपाळावर लिहिलंय का? तिथं जे पुढचं वाक्य ते गोडे म्हणून त्याचा विस्तार करतोय. हा माणूस भक्त आहे, हा माणूस अभक्त आहे, माणसाच्या कपाळावर लिहिलंय का? लिहिलं असतं तर किती बरं झालं असतं. हा, आपल्या देशामध्ये राम रहीम सारख्या घटना घडल्याच नसते. घडल्या असते असल्या घटना नाही. जर माणसाच्या कपाळावर लिहिलेलं असतं की हा खरा भक्त आहे, हा खोटा भक्त आहे, पण लिहिलेलं नसतं. पण त्यांना विचारलं त्या साधूला एकाने, मग का तुम्ही हा भक्त आहे हा भक्त तुम्ही ओळखता कसं? तर तो साधू म्हणतात, कोण्याही पांतस्ताच्या पाठीमागे 100 पावलं चालायचं. किती? 100 पावलं. आणि ते 100 पावलं चालेपर्यंत जर एकदाही देवाचं नाव तोंडाला आलं नाही किंवा एकदाही देवाचं स्मरण ज्याला घडलं नाही, ते समजून जायचं हा भक्त आहे. तर 100 पावलं टाकायच्या देवाचं स्मरण भक्ताला होतच. अहो महाराज आपले संत, चिंतावी माऊली पांडुरंग, मार्गी चालता पाऊला पाऊली, असं चिंतन करणारे महात्मे आहेत. आणि मग 100 पावलं चालूनही या भक्त देवाचं नाव घेत नाही, मग हा काय आहे? हा भक्त आहे. मग त्याला लुटायचे आणि त्या धनातून ते योग्य तो विनियोग करायचे. काही धंदा करू शकतो. आणि मग आकृती कृती आमची सारखीच आहे. तोही नेत्रीप आहे, श्रवणी ऐकतो आहे, पश्यन श्रवण स्पृशन जिग्रन आष्णन गच्छन श्वपै श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन उन्मिशन निमिषण नपी, हे सगळे क्रियापद पाहून घ्या. सगळं तो आपल्यासारखा करतो. मग त्याच्यातून आपल्यात नेमका फरक काय आहे? तर त्या महात्म्यातून आपल्यात फरक आकृतीचा नाही तर अनुभूतीचा आहे. महात्मा ज्या अनुभूतीवर आहे त्या अनुभूतीवर आम्ही नाही. पहा आता माझं वय सध्या बाळकृष्ण 36 वर्ष मारते. किती? 36. माझी जन्मतारीख आहे 20/7/1983. तुम्हाला कोणाला विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. पण माझ्या नशिबाला कोणीच भाऊन दादा म्हणत नाही. आमच्या नशिबाला 2 शब्द, आजोबा नाही तर काका. कार्तमावरीच्या दर्शनाला गेलो, एक म्हातारी काठी टेकवत आली, मला म्हणते आजो मामा बाजूला व्हा ना. म्हातारी मला म्हणली मामा. आपलं वय लय नाही हो, पण ढेरीनं धोका दिलाय. काय किती उड्या मारा ते काय कमीच व्हाय ना. आता एकच उपाय राहिलाय, सगळे उपाय झाले, एक उपाय राहिलाय. तुमच्याकडे एखादा सुतार आहे का? सासून घ्यावा म्हणतो, बाकी काय आहे का सुतार? हा असं मुद्दा ऐका. मी काय सांगत होतो? विठाला लोक आम्हाला म्हणतात, महाराज आहेत तरुण, घ्या लग्न करून, जाताना तुम्ही मरून टाकतील तुम्हाला पुरून, हे म्हणायला बसले आम्हाला. पण म्हणलं बाबा लग्न करून काय कोणाचं कल्याण झाले? लग्न केल्याने माझं कल्याण झाले असं एखाद्याने हात वर करा. तुमचं नाही झालं अजून, हात नका काढू लगेच. झाले कोणाचं कल्याण नाही. आणि मग ते आम्हाला उदाहरण कोणाचं देतात? तुकोबराने 2 नव्हत्या केल्या का? गोरोबा काकाने 2 नव्हत्या केल्या का? महाराज गोरोबा काकाने 2 बायका केल्या, याच्यावरून गोरोबा काकाच्या लाईनीला जाऊन बसू नका, हे ध्यानात ठेवा. गोरोबा काकाचं चरित्र पहा. नवलाची गोष्ट काय सांगू बाई, नवलाची गोष्ट काय सांगू बाई, कुंभाराने मूल उडविले बाई, कुंभाराने मूल उडविले बाई, नवलाची गोष्ट काय सांगू बाई, नवलाची कुंभाराने मूल उडविले बाई.
काकाबाई म्हणण्यापेक्षा हे म्हणेल काय नवलाची गोष्ट काय सांगू बाई. गोरोबा काका भजनात तेवढे गर्क झाले, पोटचं पोरग कधी पायाखाली आलं आणि कधी चिखलात उडवलं गेले पाहिले. तेवढ्या त्यांची मंडळी आली. डोक्यावर पाण्याचा अंडा होता, पाहिला मूल दिसत नाही आणि मुलाचं मुंडकं मात्र दिसतंय, मुलगा तुडवलेलं दिसतंय. डोक्यावरचा हंडा खाली टाकला आणि मोठ्याने काडी लावा तुमच्या भजनाला. शब्द काय वापरला? काडी लावा तुमच्या भजनाला असं म्हटल्या बरोबर गोरोबा काकाने हातात रुमन घेतलं आणि पाठीमागे लागले. रुमन कोणाला कळालं तेवढं सांग. रुमन कळालं का? म्हणजे मुंबईत बी रुमने आहेतच का? कुठेही जा रुमन आहेच. म्हणजे रुमण्याचं बोलतोय मी, वेगळा अर्थ करू नका. रुमन घेऊन पाठीमागे लागले. गोरोबाच्या कांतीला वाटला आता हा बाबा मला जिवंत ठेवणार नाही, कारण भजनी विक्षेप त्याची पैमर. हा साधूचा स्वभाव आहे. आमच्यासारखं नाही साधूचं. बायको म्हणजे आज बिलकुल कीर्तनाला जायचं नाही, जशी तुझी आज्ञा वचन न मोडी बोलिले ते. पण हातात रुमन घेऊन पाठीमागे लागले. लक्षात आलं हा बाबा मला जिवंत ठेवणार नाही. तुम्हाला पांडुरंगाची शपथ माझ्या अंगाला हात लावाल. भाषा शृंगारिक आहे पण ऐकावी लागेल तुम्हाला पांडुरंगाची शपथ माझ्या अंगाला हात लावाल तर. रुमन तर टाकूनच दिलं, पण त्याच्यानंतर बायकोला हात नाही लावलाय ध्यानात. आता एक मूल होतं ते गेलं मरून आणि ह्याने हात नाही लावला तर पुढचा संसार कसा व्हायचा. आणि हा बाबा काही केल्या पांडुरंगाची शपथ मोडणार नाही. म्हणून ह्या गोरोबा काकाची कांता आपल्या वडिलाजवळ गेली. त्यांची बारकी बहीण होती आणि सांगितलं बाबा आम्ही बहिणी सवती नाही, बहिणी सारख्याच राहू, पण एवढी माझ्या नवऱ्याला द्या. नवऱ्याने अशी शपथ घेतली. गोरोबा काका तयार होत नव्हते, पाहुण्या रावण्याने तयार केलं. गोरोबा काका तयार झाले, लग्न झालं आणि नवरीला वाट लावता लावता बाप म्हणला जावाय बापू तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, पहिली जशी सांभाळली तशी सांभाळा, दोघीत अंतर करू नका. मला जे ऐकायला गोड वाटतं, पण तुम्ही भक्त विजय ग्रंथ उघडा. मारुती बाबा भक्त विजय ग्रंथ, आणि त्या ठिकाणी गोरोबा काकाच्या मुखातली ओवी आहे. ओवी मला पाठ नाही हो, किद्दा मला करीन पण पाठ होईना मला ती ओवी. गोरोबा काकाच्या मुखात शब्द गोरोबा काका म्हणतात देवा काय तुझी अपरंपार लीलाय, विषयात अडकल म्हणून मला आधीच सोडून टाकली. कदाचित स्त्रीची आसक्ती निर्माण झाली असती, पण आधीच काय केलंस, सोडून दिलंस. आणि मग काय पहिला जसं स्पर्श करायचं नाही तसा हिलाही स्पर्श करायचा नाही. चरित्र माहितीये, त्या दोघीने कट रचला. म्हणजे लोणी कुठपर्यंत घट्ट राहतं, आग्ने जवळ जात नाही तोपर्यंत. दोन्ही भार्या गोरोबा काकाच्या दोन्ही बाजूला झोपल्या आणि झोपीमध्ये त्यांचे हात घेऊन आपल्या अंगावर टाकले. गोरोबा काकाला जाग आली आणि या हाताने माझ्या पांडुरंगाची शपथ मोडली असं म्हणून गोरोबा काकाने हात तोडून टाकले. हे डोक्यात ठेवायचं, नुसत्या दोन बायका डोक्यात नका ठेवायचे. नुसती कृती पाहू नका, त्यांची अनुभूती पहा. ही सामान्य गोष्ट आहे, सामान्य गोष्ट आहे. तात्याला बोलायला शोभतं ते, मला शोभणार सुद्धा नाही पुढचं वाक्य बोलायला. आपण किती विषयाच्या आहारी गेलेलो. सांगण्याचं तात्पर्य साधूची आकृतीने आपल्यात त्याच्यात काही फरक नाही, अनुभूतीने मात्र फार मोठं अंतर आहे साधूतन आपलं. एक छोटासा दृष्टांत सांगतो, अगदी वेळेमध्ये संपवतो. मला आल्याबरोबर संयोजकाने सांगितलं 9:30च्या पुढे जाऊ नका, अगदी वेळेत संपवणार आहे. मुद्दा आहे का? मुद्दा असा आहे, एक साधू एका डोंगरावर राहत होता आणि विरक्त होता. कोणी माता माऊल्या जायच्या भेटायला दर्शनाला, काही पायावर ठेवायच्या. साधू घेत नव्हता. होतला मला नाही लागत, होतले येत नव्हता. आणि जो काही घेत नाही त्याला द्यायची तुम्हाला लय आग. मग लोकांची रिक्चारिक डोंगरावर कशा करता, साधूला काहीतरी देणं करता. साधू तर घेत नव्हते. महाराज 2 मिनिटं आमच्या घरी चला, मी येत नाही. एवढी विरक्त साधू. आणि विरक्ताची प्रसिद्धी लवकर होते. साधूची प्रसिद्धी झाली. त्या नगरीच्या राजाला कळालं की आपल्या गावाजवळ या डोंगरावर एक विरक्त साधू राहतो. राजा गेला, साधूचं दर्शन घेतलं आणि साधूचं दर्शन घेतल्यानंतर साधूला सहज विनंती केली, साधू महाराज आमच्या राजवाड्याला पाय लावाल का? येऊ. साधू लय मामला साधूचा. ज्ञानोबाच्या 2 ओव्या काय, माळी जेवते नेले तेवते निवांतशी गेले.
किंवा वारियाची धाव तैसा सहज स्वभाव. महात्मा लहरी येऊ लगेच लोक आपसात चर्चा करायला लागले. बघा आपण गरीबा घरी बोलत आला नाही, श्रीमंताच्या घरी कसा निघाला. तुम्हाला लोक वाटतं का लय शहाणे असतात. मग ते चिरंजीव पदातल्या त्या 2 ओव्या मला आठवतात. जनस्तुती लागे मधून म्हणते उद्धरावया हरीचा अवतार, आम्हाला की झाला स्थिर. अशा गोड स्तुती करतात आणि तेच म्हणतात. मग जे जे त्याची स्तुती करीती तेच त्याची निंदा करीती. नाथ महाराज म्हणतात तेच निंदा करतात. बघा आपल्या घरी आला नाही, पण श्रीमंताच्या घरी कसा काय गेला. गेले साधू, सकाळच्या वेळेला गेले. साधू आले, साधूला काहीतरी नाश्त्याला करावं म्हणून राजा सहज विचारलं राजाने, साधू महाराज नाश्ता करा. करू. म्हणजे आतापर्यंत काही न खाणारा कोणाचा नाश्त्याला तयार झाला. राणी मोठी सुगरण होती, तिने मस्त 2 डोसे काढले. इडली सांबर चटणी करायची का, लवकर बोला वेळ कमी आपल्याकडे. करायची का, करून टाकू, काय अडचण. लसण टाकायचं का, नाही टाकायचं, बरं राहू द्या, काय अडचण नाही. सुंदर चटणी केली, सांबर केलं. साधूने नाश्ता केला. नाश्ता झाल्यावर साधूला एक शॉल दिली, श्रीफळ दिला. आता श्रीफळ खालचं मला काय आठवत नाही, पण दिलं बा काहीतरी. आता नियम काय, आता सत्कार झाला, साधून काय करायला पाहिजे, निघायला पाहिजे. पण साधू निघायचं नावच घेना. दुपारचे 12 वाजले तरी साधू निघेना. राजाने विचारलं तर दुपारचे 12 वाजले, मला थोडं जेवाल का, जेवू. साधू महाराज जेवायलाही बसले, पोटभर जेवले. आता जेवल्यावर तरी निघाव का नाही साधू. जेवल्यावरही निघायची तयारी नाही. राजा मला महाराज आता वेळ झालाय, जेवण झालाय, थोडी वामकुक्षी करा. करू. बिछाना टाकला, लगेच साधू झोपले. आणि साधूची वामकुक्षी आळंदीला येऊन बघा 12 ते 4. आळंदीतल्या साधूची वामकुक्षी किती, 12 ते 4. ठार ठोर. आणि खरंच आहे महाराज, आळंदीत आल्यावर झोपलंच पाहिजे. विश्रांतीचा ठाव संतांचे माय, नामा म्हणे देवा चला तया ठाया. कशा करता हे अभ्यास घ्या, अभ्यास कराय कोण म्हणलं, अभ्यास करायला. मग विश्रांती घ्यावया कल्पवरी. आणि कल्पवरी आयुष्य नाही, तेवढं झोप लागणार नाही. मग आमचे महात्मे 12ला झोपतात, 4 साडेचारला निवांत उठतात. झाली वामकुक्षी. मला थोडा दूध वगैरे काही घसा गरम करायला घेऊ. तरी साधू निघायचं नाव घे ना. रात्रीचे 8-9 वाजले. मला संध्याकाळच्या जेवणाची वेळ झाली, जेवण करायचं का, करू. आता जेवण झाल्यावर तरी राजाला वाटलं निघल. म्हणजे महाराज आता फार रात्र झाली, कुठं डोंगरावर जाता, करा आजच्या दिवस मुक्काम करता का, करू. साधूने मुक्कामही केला. आणि किती दिवस, 6 महिने. किती, 6 महिने साधूचा मुक्काम. पोस्ट निळजे. नाही माझा नाही होणार, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला कीर्तन झाले की निघायचे. मुक्काम 6 महिने. 6 महिने राजाचा संगतीतो राहू लागला. आणि मग काय, राजा न्याय निवाडा करायचा, त्याच्या शेजारी जाऊन बसायला लागला साधू. न्याय निवाडा करायला लागला. एवढंच नाही, राजा नाच गाणं बघायचं तर साधू त्याच्या शेजारी जाऊन बसायचं. दरबार जुना. काय करावं मारुती, वासा नकरा केल्याशिवाय इकराच होत नाही. नाच गाणं बघायला लागला. समारी वा, राजा म्हणायचा, साधू म्हण वा, काय जागा आहे, काय नजाकत आहे, असं साधू म्हणायला लागला. आणि राजाच्या मनात प्रश्न आला, मी जे करतो तोच हा करतो, मग ह्याच्यात माझ्यात फरक काय. जो प्रश्न सामान्य लोकांना पडतो तोच, याच्यात माझ्यात फरक काय. हे राजाच्या साधूच्या लक्षात आलं. राजाला माझ्याविषयी शंका निर्माण झाली की याच्यात माझ्यात फरक आहे, फरक दाखवायचा म्हणून. एक दिवशी 4-5 वाजता राजा म्हटला, साधू म्हटला, राजे चला जरा पायी जरा फिरून येऊ. तेव्हा तुमच्या ह्या रोडला, तळोजा रोडला एवढी ट्रॅफिक नव्हती, निवांत रोड. फिरत फिरत कल्याण फाट्यापर्यंत गेले. राजाला वाटलं आता परत चला म्हणतील, काय नाही. कल्याण फाट्याच्या पुढे चालत नावडा फाटा आला. नावडाच नाव तिथपर्यंत गेले, तरी साधू काय मागे फिरे. कळंबोली आली बघा, खरे देवाघरचा घंटा आहे. कळंबोली आली तरी साधू निघायचं नाव घ्या ना वापिस. राजाने विचारलं, महाराज असं कुठपर्यंत जायचं. म्हणे आता असंच आळंदीला जाऊन जीवनाचं कल्याण करून घेऊ. राजा मला, महाराज तुम्हाला जमल, पण मला कसं जमल. फरक आला का ध्यानात, काय आला तुमच्या फरक. पण राजा तुझ्या मनात प्रश्न होता, तर तुझ्यात माझ्यात काय फरक आहे. हा फरक आहे,
मी तुझ्यासारखा भोगात रमलोय, वादच नाही, पण मी एका मिनिटात भोगाचा त्याग करू शकतो आणि आपण करू शकत नाही, हा फरक आहे. ही झाली एक अंग, अनिष्टाची निवृत्ती वेदांताच्या भाषेत एक अंग. आणि दुसरं त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर महाराज म्हणतात, देवती बळे हरिदासायासे, देवती ना आता ते एकदम जवळचे असल्यामुळे मला दुसरी चाल येणार, पण म्हणल्याशिवाय मी पुढे जाणारच नाही. विठ्ठला विठ्ठला लक्षात राहण्याकरता एक युक्ती देतो. ये वो विठ्ठले बळे त्यांच्या अंगात. त्यांनी काय केलं ते काय ततः पदम तत्परिमार्गी तव्यम यस्मिन गताः न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये यत्न प्रवृत्ती प्रसृता पुराणी. आणि त्या अव्यय पदाला तो महात्मा प्राप्त झाला. हा फरक आहे. आणि मग एक आहे जगद्गुरु तुकोबऱ्यासारखे महात्मे त्या उंचीवर आहे. तो का म्हणे मुक्ती परनिले नोवरी आता दिवस त्या उंचीवर